नमस्कार, मी डॉक्टर शीतल भोसले, स्त्रीरोगतज्ञ व लॅक्टेशन कन्सल्टंट आहे। आज मी तुम्हाला यशस्वीरित्या स्तनपान करण्याबद्दल टिप्स देणार आहे। सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे जन्मानंतरच्या पहिल्या 1 तासातच बाळाला स्तनपान सुरू करायला हवं। मग डिलिव्हरी नॉर्मल झाली असो किंवा सिझेरियननी झाली असो। बाळाला आईच्या त्वचेच्या लागत ठेवायला हवं, म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट आपण द्यायला हवा। स्तनपान करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचं चाटण बाळाला देऊ नये। बाळाचे भुकेचे संकेत ओळखायला आई आणि नातेवाईकांना यायला हवं। बाळ रडण्याच्या आधी बाळाला स्तनपान करण्यास सुरुवात करायला हवी। दिवसातनं कमीत कमी 8 ते 10 वेळा बाळाला स्तनपान करायला हवं आणि रात्री कमीत कमी 2 वेळा तरी बाळाला ब्रेस्ट फीडिंग करा। बाळ जर 3 तासांपेक्षा जास्त झोपत असेल तर बाळाला जागा करण्याचा प्रयत्न करा आणि दूध देण्याचा प्रयत्न करा। एका स्तनांवर पूर्ण पाजून झाल्यावरच बाळाला दुसऱ्या स्तनाला लावा। दूध पाजून झाल्यावर बाळाचा ढेकर योग्य प्रकारे काढा। स्तनांमध्ये दूध दाटू देऊ नका। पहिले 6 महिने फक्त आईचे दूधच द्या। आईचे दूध बाळाची भूक व तहान दोन्हीही भागवते। 6 महिन्यांनंतर पूरक आहार सुरू करून कमीत कमी 2 वर्षांपर्यंत बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे। वरचे दूध सुरू करण्यापूर्वी किंवा स्तनपानात काही अडचण असल्यास आपल्या डॉक्टरांना किंवा लॅक्टेशन कन्सल्टंट्सला नक्की विचारा। धन्यवाद। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। काही प्रश्न असल्यास ते सुद्धा लिहा। आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।